नमस्कार. मी मिसेस संजोत वैद्य, पॅरेंटिंग आणि लाईफ ट्रान्सफॉर्मिंग कोच. जन्म आणि मृत्यू दोन्हीही आपल्या हातात नाही आहे, पण ह्या दोघांच्या मध्ये असलेलं आयुष्य, जीवन हे नक्की आपल्या हातात असतं. हे तुम्ही कशा प्रकारे व्यतीत करणार आहात यामध्ये तुमचा आचार, तुमचा विचार आणि तुमचा उच्चार यामार्फत अनेक कर्म आपण करत असतो, अनेक कृत्य आपल्या हातून होत असतात आणि ह्या सगळ्यांची नोंद आपल्या कार्मिक अकाउंटमध्ये होत असते. आपल्याला हे सगळं माहिती आहे, पण तरीही खरंच आपण विचारांच्या बाबतीत, आपण शब्दांच्या बाबतीत आणि एखाद्याच्या प्रती काही कृती करण्याच्या बाबतीत तितकंसं जागरूक असतो का? आपण आत्ता जे काही कर्म करत आहोत, जी काही कृती आपल्या हातून होत आहे, याचा परिणाम नक्कीच आपल्या येणाऱ्या दिवसात किंवा येणाऱ्या जन्मांवर पाहायला मिळतो. आणि आज आपण जे आयुष्य जगत आहोत, नक्कीच मागे जे अनेक जन्म आपण घेतलेले आहेत आणि त्या जन्मांमध्ये आपण जी काही कर्म केलेली आहेत, त्याचा प्रभाव आपल्या आयुष्यावरती पाहायला मिळतो. अनेक जणांना ही गोष्ट चांगली माहिती असते की कोणीतरी आम्हाला आयुष्यामध्ये खूप त्रास देतं, कोणीतरी आम्हाला पैशाच्या बाबतीत लुबाडत असतं, कोणीतरी फसवत असतं आणि कोणीतरी फसवलं जात असतं. या सगळ्यांचा तुमच्या कर्मांशी नक्कीच संबंध असतो. आत्ताच्या जन्मात कदाचित तुम्ही एक खूप सालस, खूप स्वभावी, सुसंस्कृत व्यक्ती असाल. कधीही तुम्ही कुणाचं मन दुखावलं नसेल. याचा अर्थ असा नाही की पूर्वी तुम्ही असेच होते. पूर्वी तुमच्या हातून कधीच काही चुका घडल्या नसतील असं नाही आहे. आणि पूर्वी आपण जे काही कृत्य केलेलं आहे, जे काही कर्म आपण केलेली आहेत, त्याचा परिणाम आपल्या या जन्मावरती पाहायला मिळत असतो. आज आपण हेच बघणार आहोत की आपल्या कर्मांचा आपल्या आयुष्यावर कसा प्रभाव पडत असतो. तत्पूर्वी मी आपणास विनंती करते की आपण माझं हे चॅनल सबस्क्राईब करावं व साईडला दिलेलं बेल बटन प्रेस करावं. एक मुलगी एका श्रीमंत घरात जन्माला येते. अतिशय सुसंस्कृत, सुस्वभावी, सुसंस्कारी घरामध्ये ती जन्माला येते. सगळेजण तिच्यावर नितांत प्रेम करत असतात. सगळी सुख तिच्या पायाशी लोळण घेत असतात. अतिशय उच्च दर्जाचं शिक्षण तिला प्राप्त झालेलं आहे. चांगल्या शाळेत ती जात आहे. चांगल्या प्रकारे कॉलेज ती करत असते. तिच्या घरची आर्थिक परिस्थिती, तिचं कुटुंब बघता ही मुलगी समाजात स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवेल असं वाटत असतानाच तिचं आयुष्य एक वेगळी दिशा घेतं. एक वेगळं वळण तिच्या आयुष्याला प्राप्त होतं. कुणातरी एका अजिबातही तिच्या फॅमिलीला मॅच न होणाऱ्या एका मुलाच्या प्रेमात ती पडते. शिक्षण म्हणाल तर तो मुलगा तिला फसवत जातो आणि ती फसत जाते. त्याने काहीतरी वेगळं शिक्षण सांगायचंय, त्या शिक्षणाचा आणि त्याच्या आत्ताच्या आयुष्याचा अर्थार्थी काही संबंध नाही आहे. त्या क्षणी जणू काही त्या मुलीची सत्सद विवेक बुद्धीच गहाण पडलेली आहे की काय असं वाटावं, इतकी त्याच्या भूलथापांना ती बळी पडते आणि आयुष्याचा एक घातक आणि खूप मोठा निर्णय घेते त्या मुलाबरोबर लग्न करण्याचा. आर्थिक परिस्थितीत कुठेही मेळ न खाणारे, सामाजिक परिस्थितीत कुठेही मेळ न खाणाऱ्या अशा एका घरामध्ये ती मुलगी लग्न करून जाते. आईवडिलांचा विरोध पत्करून, किंबहुना आईवडिलांना गाफील ठेवून. होतं काय, त्या घरात गेल्यानंतर इतकं तिला बंधनात ठेवलं जातं की तिच्याकडे कम्युनिकेशनचं काही साधन नाही. तिला घरात कोंडून ठेवलं जाणं, तिला मारहाण करणं, तिला उपाशी ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. आणि मग त्या मुलीला समजतं की अरे, आपण ज्याच्यावर जीवापाड प्रेम करत होतो किंवा आपल्याला असं तो भासवत होता, तो मुलगा तर काहीतरी वेगळाच निघालेला आहे आणि आयुष्याचा खूप मोठा डाव जो आहे तो उधळला गेलेला आहे. खूप मोठा निर्णय आपल्याकडनं चुकलेला आहे. आता आपण माहेरच्यांच्या विरोधात हे लग्न केलेलं आहे, परत आपण माहेरी जाऊ शकतो का? आणि एक दिवस हिम्मत करून ती तिच्या आईशी संवाद साधते की जर मला परत माहेरी यायचं असेल तर तुम्ही मला स्वीकारणार का? कारण कुठेतरी मनामध्ये धाकधूक होती. आपण यांच्या भावभावनांचा अजिबातही विचार केलेला नाही आहे. कोणत्या तोंडाने आपण परत माहेरी जायचं का? तो मुलगा तिच्या आयुष्यात आला का? ज्याचा अर्थार्थी काही संबंध नव्हता, अशा मुलाच्या सानिध्यात तिने यावं का? का असं घडलं? खरंच ते प्रेम होतं
प्रेम होतं तर ते आयुष्यभर का नाही टिकलं? प्रेम होतं तर त्याने तिचा छळ का मांडला? तर हे कुठेतरी त्या मुलाबरोबर असलेलं त्या घराण्याचं कार्मिक अकाउंट आहे, त्या मुलीचं कार्मिक अकाउंट आहे. हे एकदा जर आपण स्वीकारलं तर ते दुःस्वप्न विसरणं आपल्याला सहज शक्य होत असतं. आपल्या आयुष्यात येणारी, आपल्याला फसवणारी व्यक्ती ही कुठेतरी आपल्या कार्मिक अकाउंटमुळं आपल्याशी जोडली गेलेली आहे. आणि मग काय करायचं आहे हे आपण पुढे बघूयात. यातून कशी सुटका करून घ्यायची ते आपण बघणार आहोत. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. दुसरं एक उदाहरण बघूयात. या उदाहरणामध्ये सुद्धा आईवडिलांनीच लग्न लावून दिलेलं आहे, पण आपण एक म्हणतात ना, एक भुरळ पडल्यासारखी झालेली आहे. आईवडीलसुद्धा उच्च विद्या विभूषित आहेत, एका सुसंस्कृत घरातले आहेत. मुलगीसुद्धा खूप छान शिकलेली आहे, अप्रतिम सुंदर आहे. तिथेसुद्धा असा जणू काही डोळ्यावरती पडदा पडल्यासारखा तो समोरचा मुलगा जो आहे, मी NRI आहे, मी परदेशामध्ये शिक्षण घेतलेलं आहे, मला इतक्या मोठ्या पगाराची नोकरी आहे, असं म्हणवत फसवत जातो आणि हे फसत जातात. संशय घेण्यासारखं काही नव्हतं. मध्यस्थी खूप चांगले होते, पण तरीही त्या मुलीला फसवलं जातं आणि 1 वर्षात तिच्या लक्षात येतं की आपली फसवणूक झालेली आहे. जे शिक्षण त्यांनी सांगितलेलं आहे त्या शिक्षणाचा हा मुलगा नाही आहे. आणि मग 1 वर्षानंतर ती पुन्हा आईवडिलांकडे येते. तिचे आईवडील तिला पुन्हा सपोर्ट करतात आणि 1 वर्षानंतर लगेच त्यांचा घटस्फोट होतो. म्युच्युअली हे लग्न जे आहे ते संपवलं जातं. मग हा 1 वर्षाचा काळसुद्धा त्या मुलीच्या आयुष्यात का आलेला असेल? तर कुठेतरी त्या मुलाचं सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी कार्मिक अकाउंट आहे, जे कोणत्या तरी एखाद्या जन्मामध्ये तुमच्याशी जोडलं गेलेलं आहे. कुठेतरी कदाचित तुमच्याकडून त्याची फसवणूक झालेली आहे आणि म्हणून ह्या जन्मामध्ये तो या वळणावरती तुम्हाला भेटला. थोड्या दिवसासाठी का असेना, पण त्याने तुमची फसवणूक केली. हे असं घडतं. हे सगळं आपल्या कर्मफळामुळं घडत असतं. आपलं कर्मफळ, आपलं प्रारब्ध एकदा मॅच्युअर्ड झालं, परिपक्व झालं की ते तुम्हाला भोगावंच लागतं. तिसऱ्या उदाहरणामध्ये सुद्धा त्या मुलीचे त्या वडील मला शोधत आले होते. माझा असंच YouTube व्हिडिओ बघितला आणि ते माझ्याकडे आले. इतके रडत होते, कारण त्यांच्या मुलीने असंच लव्ह मॅरेज केलेलं होतं. एका दुसऱ्या जातीच्या मुलाबरोबर लव्ह मॅरेज केलं. दोघंही हजबंड वाईफ, दोघंही वर्किंग. मुलांकडे लक्ष ठेवायला त्यांच्याकडे वेळ नव्हता आणि त्यांच्या पीठपिछे या मुलीने असा उद्योग केलेला आहे. बरं, लग्न करून गेली, हरकत नाही. त्यानंतर ती त्यांना धमक्याचे फोन द्यायची की तुम्ही मला स्वीकारा, आमचं लग्न लावून द्या, तुमच्या प्रॉपर्टीमध्ये मला हिस्सा पाहिजे, तुमची प्रॉपर्टी नावावर करून द्या. आणि अतिशय गलिच्छ शब्दामध्ये ती वडिलांशी बोलायची. तिचे वडील म्हणायचे, मॅडम कसं बोलते आहे बघा. तिच्या आईच्या तर डोळ्याचं अश्रूच थांबत नाही आहे. इतका या मुलीने असा छळवाद मांडला. आम्ही म्हणतो तू लग्न केलं ना बाई, ठीक आहे, तुझ्या सासरी तू सुखी राहा. मी म्हटलं तुम्ही काळजी करू नका, शेवटी प्रत्येकाला आपल्या कर्माची फळं इथं भोगावीच लागणार आहेत. कोणतंही कर्म चुकलेलं नाही आहे. तसंच झालं. 3 ते 4 महिन्याचा काळ लोटला असेल आणि त्या मुलीचा परत वडिलांना फोन येतो की तुम्ही ताबडतोब माझ्या सासरी निघून या. आणि ते तिथं गेल्यानंतर जे त्या मुलीची अवस्था बघतात, ती मुलगी अक्षरशः वडिलांच्या गळ्यात पडून धाय मोकळून रडत असते आणि ती सांगत असते, मला ताबडतोब तुम्ही परत माहेरी घेऊन जा. माझ्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे की मी या मुलाशी लग्न केले. मला खायला दिलं जात नाही, मला रोज मारहाण केली जाते आणि मला रोज माझ्यावर अत्याचार केला जातोय. तुझ्या वडिलांकडून तू प्रॉपर्टी घेऊन ये, पैसे घेऊन ये म्हणून मला सारखी मागणी केली जाते. मला पुन्हा त्या घरी जायचं नाही आहे. का आला असेल हा एवढासा 6 महिन्याचा 1 वर्षाचा काळ त्या मुलीच्या आयुष्यामध्ये? त्या आईवडिलांना दुखूनसुद्धा तिला काय मिळालेलं आहे? आणि आपण असं का करतो? का बरं मुलं असं वागतात? आपले आईवडील जीवापाड आपल्यावर प्रेम करतात, तळ हाताच्या फोडासारखं आपल्याला जपतात. लहानपणापासून अतिशय प्रेमाने तुमचं संगोपन करत असतात. मग तुमच्याकडून अशी एवढी मोठी चूक का होते? जेव्हा तुम्ही प्रेमात पडता, कदाचित त्या वयाची ती मागणी असेल, त्या वयाची ती गरज असेल, त्या वयाचा तो दोष असेल, पण तेव्हा तुमच्या मनामध्ये तुमच्या आईवडिलांबद्दल कधीच काही येऊ नये, हेच मोठं आश्चर्य. मुलांनीसुद्धा हा विचार करावा. तुम्ही किशोर वयात असेल, ठीक आहे, आपण कर्माचा सिद्धांत म्हणून जरी याच्याकडे बघितलं, कर्मफळ म्हणून जरी आपण बघितलं, तरी आपल्या कर्माबद्दल आपण अधिक जागरूक असणं आवश्यक आहे.
मान्य आहे, या जन्मामध्ये तुम्ही सगळ्यांशी खूप छान वागत आहात. एक सालस, एक सुसंस्कृत घरात जन्माला आलेले आहात. एक सद्विचारी व्यक्ती आहात. पण म्हणून आपल्याला मागचे जन्म आठवत नसतात. मागच्या जन्मात आपण काय पेरलेलं आहे, दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आपण काही नुकसान केलेलं आहे का, हे आपल्याला आठवत नसतं. पण तो सोल आहे, जो आत्मा आहे, त्या आत्म्याच्या मेमरीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या आठवणी अगदी इत्थंभूत नोंदवलेल्या आहेत. आणि कधी ना कधी तो त्याचा बदला घेण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये प्रवेश करत असतो. या जन्मासाठी हे शरीर आपल्याला एक वाहन म्हणून मिळालेलं असतं. आत्मा त्याचा वाहक आहे, तो चालवणारा आहे. हा जन्म सोडला की आपण हे शरीर त्यागणार आहोत. पण ज्यावेळेस आत्मा हे शरीर सोडतो त्यावेळेस या जन्मात उपभोगलेल्या सगळ्या चांगल्या आणि वाईट गोष्टी ज्या आहेत त्याच्या आठवणी त्या आत्म्यामध्ये समाविष्ट होतात आणि मग आत्मा हे शरीर सोडत असतो. आणि दुसऱ्या शरीरात जेव्हा तो प्रवेश करतो त्यावेळेला मागच्या जन्मात जे काही घडलेलं असतं, कदाचित ते प्रेम देण्यासाठी किंवा कदाचित तो बदला घेण्यासाठी तो आपल्यासारख्या जवळच्यांच्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये प्रवेश करतो आणि आपल्याला आपण पूर्वी केलेल्या कोणत्या ना कोणत्या कर्माचं फळ हे भोगावं लागतं. तुम्ही सत्कृत्य केलं असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी घडायला लागतात. पण जर तुमच्या हातून काही दुष्कृत्य झालं असेल तर त्याचं फळसुद्धा आपल्याला भोगावंच लागतं. मग यातून सुटका कशी करायची, तर मागेसुद्धा मी होओपोनोपोनो थिअरीबद्दल सांगितलेलं होतं की आपल्या आयुष्यात येणारी व्यक्ती आणि ती आपल्या आयुष्यात करत असलेलं नुकसान, मग ते मानसिक नुकसान असेल, आर्थिक नुकसान असेल, शारीरिक नुकसान असेल, हे कोणत्या तरी पूर्वजन्माच्या कर्मामुळे घडत आहे. आपलं काहीतरी कार्मिक अकाउंट असल्याशिवाय तुम्हाला कोणीच त्रास देऊ शकत नाही. जर तुम्ही सत्कृत्य केलं असेल तर तुम्ही खूप छान सुख उपभोगता. पण जर तुम्ही दुष्कृत्य केलेलं असेल तर त्याचं फळसुद्धा आपल्याला भोगावंच लागतं. मग काय करायचं, त्यातून कशी सुटका करायची, तर आपल्याला आता जाणीव झाली की मी चूक केलेली आहे आणि मी चूक केलेली असेल तर मग मी क्षमा याचना केली पाहिजे. गीतेमध्ये क्षमा याचनेचं खूप महत्त्व सांगितलेलं आहे. क्षमा मागणं आणि क्षमा करणं या दोन्हीही गोष्टी खूप श्रेष्ठ आहेत. जेव्हा तुम्हाला पश्चाताप होतो, जेव्हा तुम्ही प्रायश्चित्त करत असता त्यावेळेस तुमची पापं ही धुतली जातात. प्रायश्चित्ताच्या आगीमळून जेव्हा तुम्ही होरपळून निघता त्यावेळेस तुम्ही एका सोन्यासारखं चकाकून बाहेर पडत असता. आणि म्हणून तुम्ही केलेल्या पापाची क्षमा मागितली पाहिजे, क्षमा याचना केली पाहिजे. किती वेळा, कायम सातत्याने. जितक्या वेळा तुम्ही श्वास घेता तितक्या वेळा मनातल्या मनात हा विचार तुमच्या आला पाहिजे, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, माझी चूक झाली, मला माफ करा. आणि पुढे तुम्ही काय म्हणणार आहात की तुम्ही मला जी शिकवणूक दिली, तुम्ही माझ्या आयुष्यात येऊन जी शिकवणूक दिलेली आहे त्याच्यासाठी मी कृतज्ञता व्यक्त करत आहे, त्याच्यासाठी मी आभार मानत आहे. तुम्ही माझी चूक मला दाखवून दिली, सो थँक्यू. आणि इथून पुढे मात्र मला कोणत्याही प्रकारचा तिरस्कार, हेट्रेट्स काहीच नको आहे. मी फक्त प्रेमाचे व्हायब्रेशन सगळीकडे पाठवेल आणि म्हणून म्हणायचं आहे आय लव्ह यू. सो आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. ही होओपोनोपोनो थिअरी मी यापूर्वी तुम्हाला सांगितलेली आहे. पुढच्या भागामध्ये ही कुठे कुठे आपण वापरू शकतो, कशा प्रकारे ही वापरता येऊ शकते, याचे नक्की काय काय फायदे आपल्याला होत असतात आणि ही का वापरावी, याचं नक्की सायंटिफिक रिझन काय आहे, हे सगळं मी तुम्हाला पुढील भागामध्ये सांगणार आहे. पण अद्याप तुम्ही माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की तुम्ही सबस्क्राईब करा. होओपोनोपोनो थिअरी किंवा क्षमा याचना कशी करायची हे मी पुढील भागात सांगणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.